तर नमस्कार. आपला महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. विकासाला, शेतकऱ्यांच्या ज्या कृषी विकासाला खूप चालना मिळत आहे. अशी एक योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. नमो किसान सन्मान निधीत वाढ झाली आहे. तुम्हाला जे पैसे मिळत होते, किती पैसे मिळत होते, जे काही मिळत होते, तर आता त्यामध्ये किती 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. शासनाचा नवीन निर्णय जारी झालेला आहे. तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचे 15,000 रुपये लवकरच मिळणार. आता लाभ कसा घ्यायचा ते आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं तुम्हाला तिथं ऑप्शन दिलं असेल, चेक करा तिथं. तिथं जाऊन क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. बघा, शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेपाठोपाठच आता महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रकमेत वाढ करण्यापूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. या वाढीमुळे काय होते की पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांमधून मिळणारे एकूण वार्षिक अनुदान किती होते? 15,000. पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी योजना दोन्ही मिळून तुमचं अनुदान एकूण किती रुपये होऊन राहिलं? 15,000 रुपये होऊन राहिलं. आता अनुदानाची वाढ आणि नवीन रक्कम बघा. पूर्वी काय होत होतं? पूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्याला किती वर्षाला मिळत होते? 6,000 रुपये मिळत होते. परंतु या रकमेत 3,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे काय होती की आता शेतकऱ्यांना या योजनेतून वार्षिक किती 9,000 रुपये मिळत आहेत. आता या वाढीमुळे पीएम किसान सन्मान निधी वार्षिक 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी वार्षिक 9,000 रुपये या दोन्ही योजना मिळून एकूण एका वर्षाला किती रुपये होत आहेत तुम्हाला? 15,000. बरोबर आहे. 15,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ तुम्हाला आपल्या शासनाकडून, आपल्या महाराष्ट्र शासनाकडून, सरकारकडून तुम्हाला मिळत आहे. आता बघा, वेगळा अर्ज करण्याची काही गरज नाही. बघा, या योजनेत सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो निधी मिळत आहे, या काही दिवसापूर्वीच आपल्या पंतप्रधान साहेबांनी तुमच्या अकाउंटमध्ये पीएम सन्मान निधी योजनेचा जो पैसे आहेत, जो हप्ता आहे तो टाकला असेल. बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनांचा लाभ मिळतो. त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी वेगळा अर्ज करण्याची काही गरज नाही. पीएम किसान योजनेतील पात्र जे शेतकऱ्यांचा डेटा आपोआप या योजनेत वापरला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही पीएम सन्मान किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटी द्वारे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जो हप्ता आहे तो जमा करण्यात येतो. आता या योजना आहेत, पण या योजनेचे काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात, पण काही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. काही शेतकऱ्यांची कागदपत्रे योग्य पात्रता निकष पूर्ण असतात, त्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे थेट पैसे, तुमचे जो हप्ता आहे तो थेट हस्तांतरित होत असतो. आता ज्यांना पैसे मिळाले नाही, ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, तर त्यांच्या कागदपत्रांमध्ये पात्रता निकष अटीमध्ये काही कमतरता राहिली का ते बघा. अनेकदा काही जे तांत्रिक अडचणीमुळे काय होते, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात अर्जाची संबंधित अर्जाविषयी संपर्क साधून, जे अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता की तुमच्या अर्जामध्ये काय अडचण आली, काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. योग्य कागदपत्रे आणि माहिती सादर तुम्ही करून योग्य या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देणारा असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत करते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की पीएम सन्मान किसान योजना, त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळतात आणि नमो शेतकरी योजना एकूण मिळून किती झाले? वर्षाला 15,000 रुपये झाले. तर तुम्हाला वर्षाला 15,000 रुपये आपल्या शासनाकडून मिळत असते. आपले शासन सदैव 24 तास आपल्यासाठी हजर आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. ही जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, काही जर प्रश्न विचारायचे असेल, कमेंट्समध्ये अवश्य लिहा. सदैव आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत. आणि ज्या चॅनलवरती तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर हिचं खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे, दिसत आहे तुम्हाला, तिथं क्लिक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह.
तोपर्यंत तुम्हा सर्वांचे धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।